विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान दत्तात्रय प्रभु महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज बजरंग बली की सद्गुरु जोग महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय विठ्ठला 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 जरा महिला मंडळीला नम्रतेची विनंती आहे, आपण जरा पुढे सरकून बसायचंय. सर का ह्यामध्ये जी जागा सोडली तिथून आपल्या गाड्या वगैरे जाणार नाही ना, मोठमोठ्या मोटरसायकली, मग ती जागा कशासाठी सोडली? सरका पुढे, सरका सरका पटकन सरका, पुढे सरकून बसा. अरे तो जो मधला गॅप ठेवलाय तो पुढे सरकून बसा. बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाताळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. जनतन धन केले तृणाही समान, लाताळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, लाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार. विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनींद्र हि समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोदिका मोदी वक्त्रं, खलानिशवादापनोदार दक्षं, समाधिस्थ मृत्युं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी.
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ लोकाभिरामम रणरंक धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या वाटा मजदा वाव्या सुबटा नागेंद्रहाराय त्रिलोचनाय वस्वांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे संपाद्य ज्ञानंच विदाय भक्त्यूं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं तीन शिरे सहा हात शिरे सहा शिरे सहा हात शिरे सहा तया माझे दंडवट तया माझे दंडवट तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन शिरे सहात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन शिरे सहात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला हा संसार केला षडवर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायातील कळस पंचम वेद निर्माते असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा सर्वांच्या पाठातील परिचयातील उत्कृष्ट गोड फार नाही पण 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला विठाला ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय तुकोबाराय. कोणाला म्हणायचं तुकोबाराय? ज्यांच्या घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, परंतु चित्तामध्ये सदाई समाधान असे असणारे, ज्यांच्या घरात जेवणासाठी होतं गळकं ताट, पाणी पिण्यासाठी होता फुटका माठ, झोपण्यासाठी होता मोडका खाट, परंतु शेवटी जातानी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट असे असणारे, प्राणेंद्रिय दमन, तनुसहित स्वगमन, हरी श्री सुमन आणि जिजाई रमन अशा अनेक पदव्या ज्या महात्म्याच्या ठिकाणी विराजमान होतात, त्या महात्म्याचं नाव आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज. विठाला 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 आजच्या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज हे आपल्याला किंवा त्या साधकाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी कोणतं बळ महत्वाचं आहे, नवे नवे भगवान परमात्म्याला आपलंसं करण्यासाठी साधकाला जे बळ महत्वाचं आहे ते बळ महाराज आजच्या अभंगातून सांगतात. अभंगाची एक बाजू, अभंगाची दुसरी बाजू जर पाहायला गेलं तर जीवन जगत असताना आपल्याला जीवनामध्ये चांगलं काहीतरी प्राप्त करायचं असेल तर कशाचा तरी त्याग हा जीवनात करावा लागतो. आपल्याकडे म्हणाय कुछ पाने के लिए कुछ
चांगलं काहीतरी प्राप्त करायचं असेल तर कशाचा तरी त्याग हा करावा लागतो. जगद्गुरु तुकोबाराय महाराज आजच्या अभंगात सांगतात, मी तो चांगला असणारा भगवान परमात्मा, गोमटा असणारा भगवान परमात्मा, त्याला आपलंसं करण्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये काय काय त्यागलं, कशा कशाचा त्याग केला, याची यादी प्रस्तुत अभंगात महाराज देतात. विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या भूमीत अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न परात परब्रह्म जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्मा विश्व मौली ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज दत्तात्रय प्रभू महाराज या सकल संतांच्या देवांच्या पदस्पर्शानं किंवा आशीर्वादानं, तसेच समस्त ग्रामस्थ देवगाव, समस्त भजनी मंडळ देवगाव, समस्त महिला बचत गट देवगाव या सर्वांच्या तन मन धनानं सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 34 वर्षापासून पार पडतोय. या वर्षी 35वं वर्ष आणि या 35व्या वर्षाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तनामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. बघा, विठाला 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 विठाला. ऐका, विठाला विठाला ऐका, आमचे गुरुवर्य विनोदानं सांगत असतात, कोणतंही काम सुरू करणं सोपं असतं बाबा, कोणतंही काम सुरू करणं सोपं असतं, पण ते काम शेवटपर्यंत ज्या उत्साहानं आनंदानं सुरू केलंय त्या उत्साहात आनंदात शेवटपर्यंत करणं हे अवघड आहे. अगदी आपल्या भाषेत बोलू का? आपल्या भाषेत बोलायचं झालं तर बाबा सांगतात, लग्न करणं सोपं आहे. काय? लग्न करणं सोपं आहे, पण ती केलेली बायको, लग्नाची बायको शेवटपर्यंत भांडण न करता टिकवणं हे जेवढं अवघड आहे, त्यापेक्षा सप्ताह सुरू करणं सोपं आहे, पण तो 35 वर्षापर्यंत टिकवणं हे अवघड आहे. म्हणून आपल्या पूर्वजांना आपण सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजे. का? तर वारकरी संप्रदायानं जी असणारी नियमांची चौकट आपल्या समोर घालून दिलेली आहे, त्याच चौकटीनुसार आपल्या गेलेल्या पूर्वजांनी, आपल्या असणाऱ्या वृद्ध माणसांनी तुमच्या आमच्या समोर या असणारी देवाची सेवा घडावी म्हणून गेल्या 35 वर्षापूर्वी हा असणाऱ्या सप्ताहाचं आयोजन केलं आणि 35 वर्षापर्यंत तो आलाय. आपण सर्वांनी त्या दत्तात्रय प्रभूंना, सगळ्या संतांना एक प्रार्थना करायची, देवा आमच्याकडून 35च नव्हे तर या सप्ताहाचा आम्ही सर्वांनी 50वं वर्ष बघितलं पाहिजे, नवे शताब्दी बघितली पाहिजे. आणि ती बघण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी काय करणार आहे? असणार आहे. बरोबर ना? सर्वजण देवाला प्रार्थना केल्यानंतर देव का बरं करू शकत नाही? करशील तरी नव्हे, काही त्याच्या मनात आलं तर तो राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. त्याच्या मनात आलं तर तो काही करू शकतो, पण आपण मनातून त्याला सांगत नाही. पण ऐका, मला माहिती तुमचा आपला जेवढा देवावरती संतांचा विश्वास होता तेवढा आपला विश्वास नाहीये. त्यामध्ये तुम्ही असा, मी असो, कोणी असो, पण आपण त्या देवाला प्रार्थना करायची, देवा 35 वर्षापर्यंत जो सप्ताह सुरू झालाय ना, आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलाबाळांनी तो 100 वर्षापर्यंत टिकावा, याच्यासाठी आपण सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना करायची. नक्कीच तो देव या असणाऱ्या भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या सप्ताहाच्या आपल्याकडून 100 वर्षापर्यंत, नवे 200 वर्षापर्यंत सेवा करून घेतल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि या 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहे. इथं येण्याचा योग मला ज्यांच्या मार्गदर्शनातून, ज्यांच्या संपर्कातून प्राप्त झाला ते म्हणजे आमचे परममित्र श्री हरिभक्तपरायण गणेशजी महाराज एरंडे. त्याचबरोबर ज्यांनी वेळोवेळा कॉन्टॅक्ट केला, त्याच आपल्याच गावचे असणारे भजनी मंडळातील हौशीराम महाराज बांगर यांनी वेळोवेळा संपर्क केला, म्हणून त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर आज कीर्तन म्हटलं, कीर्तन हा एकल्याचा खेळ नाही आहे, एकल्याचा नो हे खेळ
म्हणून मेळ जमविला. कीर्तन म्हटलं की गायक आले, वादक आले, त्याचबरोबर कीर्तनकार आले, श्रोते आले, खाते आले, गाते आले, सगळेच आले. त्यामध्ये असणारे आज या ठिकाणी पहिली चाल कीर्तनासाठी गायनाचार्य म्हणून आपल्याला जे लाभलेले, ज्यांनी पहिली चाल स्वरबद्ध केली, असणारे बाप लेकाची जोडी श्री हरिभक्त परायण गणेशजी आपले अमोलजी महाराज, त्याचबरोबर त्यांना साथ करणारे आमचे हौशीराम महाराज. अतिशय गोड चाल त्यांनी, एवढी गोड चाल गायली का आता मला प्रश्न पडला मी कीर्तनात काय चाली दाखवायच्या लोकांना, म्हणून अतिशय गोड चाल महाराजांनी गायली. त्याचबरोबर आपल्याला गावातील असणारं सगळंच भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून गायक वृंद श्री हरिभक्त परायण हौशीराम महाराज बांगर, अचानक महाराज पावशे, गणेश महाराज एरंडे, पुंजा महाराज पावशे, बाबा महाराज पावशे, अमोल महाराज बांगर, त्याचबरोबर आपलं असणारं समस्त भजनी मंडळ, आपल्याला मृदुंगाचार्य म्हणून अतिशय गोड ज्यांची असणारे सात संगत लाभलेले श्री हरिभक्त परायण गणेशजी महाराज वाळेकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर असणारं गावचं सगळं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले आपल्या संगमनेर तालुक्यात ज्यांचे कॉन्ट्रॅक्टदार म्हणून आणि एक वारकरी म्हणून, एक सेवादारी म्हणून, एक दिलदार व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे श्री हरिभक्त परायण आमचे राजू शेठ नेहे, नांदुरी गावचे आपल्या संगमनेरमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. ते आमच्यासोबत आलेले आमचे असणारे साईराज महाराज असतील, त्याचबरोबर समस्त गावातलं सगळं भजनी मंडळ, आणि त्याचबरोबर इथं आल्यानंतर ज्यांची अतिशय माझा जसा स्वभाव आहे अशी ज्यांचा स्वभाव असणारे आमचे श्री हरिभक्त परायण दिगंबर महाराजांची इथं आल्यानंतर भेट झाली, अतिशय गोड स्वभाव. त्याचबरोबर असणारं सगळं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मी वैयक्तिक कुणाचा नामोल्लेख करत नाही, कारण का नावं घेताना जरा मला भीती वाटते. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी बाबा मी एकदाच नाव घेतलं तर अख्ख्या आयुष्यभराचं दुःख पाठीमागं लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी नावं घेताना जरा विचार करून घेत असतो. त्यामुळे सगळ्यांच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होतो. अतिशय गोड माझा आवाज, छोटा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पाठवण्याचं जी सिस्टीम आहे, अतिशय गोड सिस्टीम आहे. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. सगळ्यांच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होतो. असणारे आमचे अभिषेक करपे या ठिकाणी शूटिंगसाठी उपस्थित आहे. इथलं कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला कधी जर कीर्तन ऐकायचं असलं तर आपल्याला त्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती कैवल्याचा जिव्हाळा म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्यांचं, अतिशय गोड चॅनल आहे. त्या चॅनलवरती आपला सप्ताह महाराष्ट्रभर गाजणार आहे, 1 दिवसासाठी तरी गाजणार आहे, ऐका. म्हणून सगळ्यांच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होतो. अगदी आमच्या वारकरी बाबांपासून तर इकडे असणाऱ्या छोट्या मुलांपर्यंत सगळ्यांच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होतो. मी या मुलांबद्दल जास्त काही बोलू शकत नाही, मुलं कुणाचे मला माहिती नाही, आपल्या जरी गावातले असेल, पण मुलांबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही. हे मुलं भविष्यात कुणी मोठं झाल्यानंतर डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, कुणी वकील होतील मला माहिती नाही, पण हे मुलं मोठं झाल्यानंतर चांगले माणसं झाल्याशिवाय राहणार नाही. आज समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये लोक खूप आहे, माझं बोलणं लक्षात घ्या, प्रत्येक गावामध्ये लोक खूप आहे पण चांगले माणसं कमी. हे असणारे मुलं चांगले माणसं झाल्याशिवाय राहणार नाही, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या नियमाप्रमाणे असणारी सगळी बालगोपाळ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला काय करतो, सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. हे आव स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो. सेवेलागी सेवक झालो लागलो निज चरणा. आव स्वामी तुकया देवा ऐका, जो अभंग सेवेसाठी निवडलाय तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. महाराज आपल्याला आजच्या अभंगातून त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी साधकाला जे बळ महत्वाचं आहे ते बळ महाराज आजच्या अभंगात सांगताय. ऐका, आपलं कीर्तन जे आहे 7 ते 9च आहे. आता प्रत्येकाच्या घड्याळामध्ये, माझ्या मते कुणाच्या घड्याळामध्ये 8:03 झाले असेल, कुणाच्या घड्याळामध्ये 8:05 झाले असेल, कुणाच्या घड्याळामध्ये 8:04 झाले. म्हणजे प्रत्येकाच्या सरासरी प्रत्येकाच्या घड्याळामध्ये 8:05 झालेले. आपल्याकडे सगळा जो वेळ आहे तो किती शिल्लक राहिलेला आहे, किती शिल्लक राहिला आहे, 1 तास. 1 तासामध्ये सेवा करायची, 1 तासामध्ये सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. तुम्ही म्हणाल महाराज
तुम्ही 1 तासामध्ये सेवा करणार हो, 1 तास सोडा, आम्ही 45 मिनिटात कशी सेवा करायची, कसं कीर्तन करायचं हे आळंदीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत त्याची परीक्षा दिलेली. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. कीर्तन 9 म्हणजे 9लाच संपेल. आणि जरी 5-10 मिनटं एक्स्ट्रा झालंच, काय 5-10 मिनटं एक्स्ट्रा झालं तर मग मी ओव्हर टाईम मागणारा, हां तुमच्याकडं मागणार पण नाही, कारण का आम्ही मागणाऱ्यामधले नाही आहे. हां लक्षात असू द्या. ऐका, पण ऐका, 1 तासामध्ये आपले 4ही चरण सुटतील असं नाही. कारण ज्यावेळेस आमच्या हौशीराम महाराजांचा, गणेश महाराजांचा, तुमच्या सगळ्या भजी मंडळाचा ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस आमचं काय असं ठरलं नव्हतं, महाराज इथं आल्यानंतर तुम्हाला 4ही चरण सोडावे लागते. हां म्हणजे अगोदर क्लिअर केलं म्हणजे बरं असतं. म्हणजे आम्ही ठरूनही आलो नाही आणि ठरूनसुद्धा आलो. हां लक्षात येतं आहे ना, माझी भाषा समजते ना. हां ऐका, तुम्हाला जशी माझ्याकडून 9 म्हणजे 9ला कीर्तन संपण्याची अपेक्षा आहे महाराज, तशी मला सुद्धा तुमच्याकडून काही अपेक्षा. काय अपेक्षा आहे? बसलेल्या प्रत्येक मंडळीला मी जास्त त्रास देणार नाही. फक्त आणि फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, कीर्तन सुरू झालंय, कीर्तनातून कोणी उठण्याचा प्रयत्न करायचा नाही, कीर्तनामध्ये कोणी बोलायचा प्रयत्न करायचा नाही. ज्यांना कीर्तनात बोलायचं असेल, ज्यांना उठायचं असेल ते लगेच उठून गेले तरी काय हरकत नाही. सगळ्यांची उपस्थिती प्रार्थने, कारण कीर्तन म्हणजे खेळ नाही आहे, कीर्तन हा जिंदगानीचा मेळ आहे. काही लोक म्हणतील महाराज आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या गावामध्ये सप्ताह, तुम्हाला आम्ही बोलवलं आहे, तुम्हाला आम्ही आमंत्रित केलेलं आहे, मग आमच्या पद्धतीनं आम्ही कीर्तनाला आलोय, सप्ताहात बसलोय, मंडपात बसलोय, आम्ही बसायचं, बोलायचं की उठायचं आमच्या मनाची मर्जी आहे. तुमचं काय जाणार आहे, पण आमचं काहीच जाणार नाही. ऐका, पिंगळा म्हणू नका बरं का, नाही तर मग तुमचं काय जाणार, इथं आल्यानंतर बरेच जण पिंगळा म्हणतात, आपला तो विषय नाही, इकडे लक्ष द्या. तुमचं काय जाणार आहे, तुम्ही म्हणाल महाराज आमचं काहीच जाणार नाही, पण आमच्या संतांचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी हरिकथा सुरू असते त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं अदृश्य रूपानं वास्तव्य असतं. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा किंवा पांडुरंग उभा. तुम्ही म्हणाला आम्ही कीर्तनातून उठल्यानं आमचं काय जाणार आहे, तो आमचं काहीच जाणार नाही, आमचा काही तोटा होणार नाही. पण ऐका, आमच्या संतांचं म्हणणं जिथं कीर्तन सुरू असतं त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं वास्तव्य असतं. तुम्ही उठल्यानं गायकाचा, वादकाचा, कीर्तनकाराचा अपमान होईल यात नवल नाही, तर तुम्ही उठल्यानं जो अदृश्य असणारा भगवान परमात्मा आहे त्याचा आपल्याकडून यदा कदाचित अपमान होऊ शकतो. ऐका ना महाराज, तुमच्याकडून गायकाचा, वादकाचा, कीर्तनकाराचा कोणाचाही अपमान झाला तरी गायक सहन करेल, वादक सहन करेल, कीर्तनकार सहन करेल, पण यदा कदाचित जर माझ्या भगवान परमात्म्याचा अपमान आपल्याकडून झाला आणि त्याला जर आपला राग आला तर तो भगवान परमात्मा आपण कीर्तनातून उठल्यानंतर आपल्याला सुद्धा काय करू शकतो, काय करू शकतो, आणि पुढच्या सप्त्यामध्ये आपलं काय येऊ शकतं. हां तुम्हीच म्हटले, त्याच्यामुळे तुम्ही उठायचं का नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तिथून पुढची प्रोसेस करा. पहिला नियम. दुसरा नियम, कीर्तनात कुणी बडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. पहिला नियम. दुसरा नियम असा, ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल, काय ज्या ज्या वेळेला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं मुखानं टाळी आणि हातानं त्या भगवान परमात्म्याचं करायचंय. काय तुम्ही हसलात म्हणजे तुम्ही जागे, माझं चुकलं ना. ऐका, ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं हातानं टाळी आणि मुखानं त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचं, नामस्मरण करायचं. विठाला विठाला. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. महाराज आजच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी जे बळ महत्वाचं आहे ते बळ महाराज आजच्या अभंगात सांगतात. ऐका, आज इथं उभं राहिल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल असं मी कीर्तन करणार नाही बरं का. तुम्हाला बरं वाटेल असं मी कीर्तन करणार नाही, पण तुमचं बरं कसं होईल असं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आम्ही संस्थेचे माणसं आहे, संस्थेचे विद्यार्थी. आमच्या गुरुवर यांनी आम्हाला ज्यावेळेस आम्ही संस्था सुटलो, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आमच्या गुरुवर यांनी आम्हाला मार्गदर्शन करताना शेवटचं भाषण झालं गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर. बाबांनी सांगितलं, पोरांनो आता तुमचे 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाल्यानंतर तुम्ही कोणी गावाला जाईल, कुणी कीर्तन करेल, कुणी भजन करेल, त्यानंतर कुणी का डोंगरावरती जाऊन गाथा पाठ करेल, कुणी ज्ञानेश्वरी पाठ करेल. पण ऐका, समाजामध्ये फिरत असताना ज्ञानोबा तुकोबांचा, जोग महाराजांचा, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करताना आपल्याला एक वेळ वारकरी संप्रदायाचा, ज्ञानोबा तुकोबांचा, जोग महाराजांचा प्रचार प्रसार करता आला नाही तर करू नका. काय ज्ञानोबा तुकोबांचा, जोग महाराजांचा संप्रदायाचा प्रचार प्रसार करता आला नाही तर करू नका. कारण
संप्रदायाचा, ज्ञानोबा तुकोबांचा, जोग महाराजांचा प्रचार प्रसार करणारी अजून तुमचे बापजादे म्हणजे गुरुवारी मंडळी जिवंत आहे. आपल्याला वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करता येत नसेल तर करू नका, पण आपल्यामुळं संप्रदायाची चव जाईल, आपल्यामुळं संप्रदायाचं वाटूळ होईल असं मात्र वर्तन समाजामध्ये करू नका. म्हणून आम्ही नियमाला बांधलेले माणसं आहे गड्या, इथं दुसरं काही होणार नाही. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. महाराज आजच्या अभंगात बळ सांगताय. आपण मृत्यू लोकाचा जर विचार करू गेलो तर मृत्यू लोकामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याला बळ महत्वाचं असतं. कोणीही असू द्या, कोणीही असू द्या, अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत कोणताही जीव घ्या, प्रत्येकाला कोणतंही कार्य करायचं असेल तरी त्याला बळाचीच गरज आहे, नवे बळाची आवश्यकता आहे. आपण झोपलेल्या अवस्थेत आहे, आपल्याला झोपेत कुस जरी बदलायची असेल तरी काय महत्वाचं आहे? बळ महत्वाचं आहे. महाराज सुंदर वाजवताय, महाराजांनी सुंदर चाल गायली, या ठिकाणी मी बोलतोय, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय आवश्यक आहे हो? बळ महत्वाचं आहे. बोलत जा, सगळ्यांनी बोलत जा, थोडं थोडं बोललं पाहिजे. जरी बोलता येत नसेल तर बोला, बळच बोला, पण बळ बोला. येतं ना लक्षात? ऐका, महाराज वाजवताय, महाराज गाताय, या ठिकाणी मी बोलतोय, हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय महत्वाचं आहे? बळ महत्वाचं आहे. काही लोक काही गावामध्ये काही असा समाज, विचित्र समाज पाहायला भेटतो, कीर्तन झालं का ते धर्ममंडपात येतात, तंबाखू चोळीतच येतात. म्हणता काय सांगितलं महाराजांनी? त्याच्यापेक्षा मी पुढचं सांगितलं असतं. कोण म्हणतं खाली बसणारे. बाबा तू कीर्तनात बोललाय असता, कीर्तनकाराच्या पेक्षा सुंदर बोलला असता, तू बोलू शकतो, पण खाली बसून. इथं माईक समोर उभं राहिल्यानंतर मांड्या किती विठ्ठल विठ्ठल म्हणतात हे फक्त कीर्तनकारालाच माहिती असतं महाराज. त्याच्यामुळे तुम्ही बोलू शकता खाली बसून. इथं बोलण्यासाठी माणसाला आवश्यक आहे ते बळ आहे. म्हणून जीवन जगत असताना कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याला जीवनामध्ये बळ महत्वाचं असतं. जाऊ द्या, इकडे लक्ष द्या, तिकडे नका बघू, इकडे लक्ष द्या. ऐका, काय होतं, विक्षेप होतो. हां, असं आपण टाइमपास करणार नाही, मग 5 मिनिटं थांबलो विठ्ठल विठ्ठल भजन, त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. ऐका, इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चाललाय, माणसाला जीवन जगत असताना कोणतंही कार्य करायचं असेल तर बळाची आवश्यकता आहे. अहो, आपल्याला साधं फुकटचं बोलायचं जरी असेल, कुणाला राम राम जरी म्हणायचं असेल तरी माणसाला महत्वाचं असतं ते बळ. अहो, याही पुढे ज्ञानोबाराय बोलतात, अरे आपल्याला जीवन जगत असताना कोणासमोर बोलायचं जरी असलं तरी बळ महत्वाचं आहे. ज्ञानोबारायांना विचारा, ज्ञानोबाराय आम्ही जर बळाशिवाय बोललो तर आमच्या जीवनामध्ये काय तोटा होईल? ज्ञानोबाराय सांगतात, तुम्ही जर जीवनामध्ये बोलत असताना जर बळाशिवाय बोलला तर तुमचा अपमान, अवमान, फट फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला हरिपाठात उपदेश करतात, माणसानं बळाशिवाय बोलायचं नाही. बळविना शक्ती बोलो बळविना शक्ती बोलू शक्ती बोलू भावे विना भक्ती, भक्ती विना मोक्ती बोला, भक्ती विना मुक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना भक्ती विना मुक्ती, बळविना शक्ती बोलो नये, बळविना शक्ती बोलो नये, बळविना शक्ती बोलू बळविना शक्ती बोलू नये. ज्ञानोबाराय म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. ज्ञानोबाराय सांगतात, तुम्हाला जर भक्ती करायची असेल, भावाशिवाय भक्ती होत नाही. तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल, मोक्ष मिळवायचा असेल तर भक्तीशिवाय मोक्ष नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. आणि तुम्हाला जर बोलायचंच असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात, बळाशिवाय बोलू नये. जर आपण बळाशिवाय बोलत असेल तर ज्ञानोबाराय सांगतात, तुमचा अपमान, अवमान, फटफजिती झाल्याशिवाय राहत नाही. महाराज तुम्ही सांगता अपमान होतो, अवमान होतो, आम्हाला एखादा दृष्टांत सांगा, आम्हाला पटून द्या. ऐका,
आपल्याला दृष्टांताच्या द्वारा पटवून देतो. काय झालं? रामायणामधला प्रसंग आहे. रावण आणि मंदोदरीचा संवाद आहे. एक दिवसचा प्रसंग आहे. रावण महाराज जेवणाकरता बसलेले आणि रावण जेवण करत असताना ती मंदोदरी वाढण्याचं काम करते. पूर्वीचा काळ होता महाराज. पूर्वीच्या काळामध्ये नवऱ्यानं जेवायचं आणि बायकोनं काय करायचं? वाढण्याचं काम करायचं. आता काळ बदलला महाराज. आताचा नवरा कामावरून शेतातून कुठून थकून भागून आला आणि तो जर म्हटला ना, अगं ऐक ना, मी खूप थकून भागून आलो, एक काम कर ना, जरा कप भर चहा ठेवू ना. ती म्हणते, अहो आजही ना माझं खूप डोकं दुखतंय, एक काम करा तुम्ही घ्या आणि मला पण बराच अनुभव दिसतोय. ऐका, इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. आताचा काळ बदलला महाराज. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार जुना काळ आणि आताचा काळ यातला फरक सांगायचे. जुना काळ आणि आताचा काळ फरक सांगताना अण्णा म्हणायचे, पूर्वीच्या काळी रस्ते साधे होती आणि माणसं सुद्धा साधे होते. आता काळ बदलला, आताचे रस्ते डांबरी झाले, माणसं सुद्धा डांबरट झाले. तुम्ही म्हणा महाराज, माझं काही म्हणणं नाही, तुम्हीच बोलताय. ऐका, पूर्वीचा काळ आताचा काळ. पूर्वीच्या काळामध्ये लहान मुलं घरीच जन्मायचे आणि ते लहान मुलं मोठे झाल्यानंतर, म्हातारे झाल्यानंतर माणसं घरीच मरायचे. काळ बदलला. आताच्या काळातले मुलं हॉस्पिटलमध्ये जन्मतात आणि माणसं म्हातारे झाले मरायला सुद्धा कुठं जातात? तो हॉस्पिटलला जातात. काळ बदलला, काळ बदलला. पूर्वीच्या काळात गावातल्या पाटलाच्या घरी, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या घरी जर लग्न असेल तर आलेले पाहुणे जे काय असतात लग्नामध्ये, त्यांना भोजन बनवण्याची व्यवस्था घरातल्या महिला करायच्या. काय? गावातल्या पाटलाच्या मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न असेल तर ते ज्या पाहुणे आलेले असतात त्यांना स्वयंपाक घरातल्या बाया बनवायच्या आणि त्या लोकांचं मनोरंजन व्हावं, पाहुण्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून नाचण्यासाठी बाया विकत आणल्या जायच्या. आता काळ बदलला. आताच्या काळातल्या जर एखाद्या मोठ्या माणसाच्या, सर्वसामान्य कुणाच्याही घरातलं लग्न असू द्या, स्वयंपाकासाठी माणसं त्या बाया विकत आणतात आणि घरातली आपली तरणीबांड सून, तरणीबांड मुलगी भर चौकात नाचवतात. आपणच नाचवतो. नुसते सप्ते करू नका, नुसता परमार्थ करू नका, कुठेतरी सुधारलं पाहिजे. काळ वाया चाललाय. आमच्या पूर्वीच्या ज्या माता माऊल्या बघा, समोर बसलेल्या ज्या लुगड्यावाल्या मावश्या आहे, प्रत्येकीच्या डोक्यावर पदर आहे. पदर कुठं गेला? जाऊ द्या, आता नका येऊ, ऊन नाही लागत. काळ बदलला महाराज, काळ बदलला. नुसतं सप्ते करून हे करून नाही, कुठंतरी बदल झाला पाहिजे. बदल महत्वाचा आहे. आपली तरणीबांड मुलगी भर चौकात नाचते, तरणीबांड सून भर चौकात नाचवतो ना, आपला तोच बाप खिशातले 50 रुपये काढून त्या मुलीवरती ओवाळणी टाकतो महाराज. कुठं चाललाय आमचा धर्म? आमचा धर्म खूप श्रीमंत आहे महाराज. धर्माचं वाटोळं नका करू. आपला धर्म आहे, आपणच जपला पाहिजे. हो, आता मी तुमच्या सर्वांपेक्षा लहान आहे, पण माफी मागून बोलतो, लहान तोंडी मोठा आगास घेतोय. पण कुठंतरी आपल्या धर्मासाठी आपण जागलं पाहिजे. एका खूप मोठ्या विचारवंताचं वाक्य आहे, आपला धर्म नासवण्याकरता परप्रांतीयांचं किंवा परधर्मीयांचं जेवढे ते नाही नासवत, तेवढे आपल्याच धर्मातले काही काही बांडगुळं नासवतात महाराज. कुठेतरी सुधारलं पाहिजे. हो, मी सगळ्यांपेक्षा लहान आहे, माझा लहान तोंडी मोठा घास होईल. माझी तब्येत जास्त आहे म्हणून तुम्हाला मी मोठा वाटत असेल, वय जास्त असेल, जाऊ द्या, डेअरीनं धोका दिलाय, खात्या पित्या घरचं लेकरू होत असतं. इकडं लक्ष द्या, विनोदावारी घेऊ नका महाराज. कुठेतरी सुधारलं पाहिजे आपण, काळाची गरज आहे. ऐका, माझा विषय हा चाललाय रावण आणि मंदोदरी. इथूनच बाजूला गेलतो, कुठेही जाऊ द्या, आपण टाइम येणार आहे. हा, तुम्ही त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. ऐका, मंदोदरी वाढण्याचं काम करते आणि रावण महाराज जेवणासाठी बसलेले. इतर वेळेला जर बघितलं, इतर वेळेला त्या रावणाच्या मुखाकडे सुद्धा बघण्याकडे, नजरेला नजर भिडवण्याची सुद्धा ताकद त्या मंदोदरीमध्ये नाहीये. पण आज त्या मंदोदरीच्या डोक्यामध्ये आलेला प्रश्न आहे आणि ती रावणासमोर व्यक्त झालेली महाराज. त्या रावणाला सांगते, मालक प्रभू ऐका, तुम्ही इथून मागं जेवढं काही बोललात, जेवढं काही कार्य केलंय ते तुम्ही बळाशिवाय केले असं मला वाटू लागतंय. रावण म्हणतो, अगं मंदोदरी, तुला माहिती का मी कोण आहे? या लंकेचा राजा आहे, सगळं काय आहे, आणि तू म्हणती बळाशिवाय बोललं असं वाटतंय का बरं असं? तेव्हा मंदोदरी सांगते, मालक तुमच्या लक्षात असेल नसेल पण ऐका ना, गेल्या काही वर्षापूर्वी, गेल्या काही कालापूर्वी तुम्ही हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेऊन संकल्प सोडला आणि संकल्प सोडताना सांगितलं होतं, आजपर्यंत
एकाही पठ्ठ्याला जे काम जमलं नाही ते मी काम करणार आहे. तुम्ही संकल्प सोडला आणि 3 प्रतिज्ञा तुम्ही केल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा केली होती खारा समुद्र गोड करेल. दुसरी प्रतिज्ञा तुम्ही केली होती स्वर्गाला शिडी लावील. आणि तिसरी प्रतिज्ञा तुम्ही केली होती सुवर्णाला म्हणजे सोन्याला काय आणेल, सुगंध आणेल. पण ऐका ना मालक, एवढे दिवस होऊन गेले पण आजपर्यंत तुमच्याच्यानं तो खारा समुद्रही गोड झाला नाही. ज्या ठिकाणावरून तुम्ही त्या स्वर्गाला शिडी बांधणार होता त्या ठिकाणी शिडी तर सोडा, एक पायरी तर सोडा, त्या जागेचं अजून तुम्ही उद्घाटन सुद्धा केलं नाही. असं कोण सांगतंय? कोण? मंदोदरी. अहो मंदोदरीला रावणाच्या मुखाकडे सुद्धा बघण्याची हिम्मत नाहीये, तरी सुद्धा मंदोदरी आपल्या नवऱ्याचा अपमान करते. रावण म्हणजे सर्वसामान्य नाहीये. रावणाच्या असणाऱ्या इष्टेटीचं वर्णन करताना आमच्या साधू संतांना सुद्धा राहावलं नाही, तुकोबारायांना सुद्धा राहावलं नाही. तुकोबारायांनी सेपरेट एक अभंग त्या रावणाच्या इष्टेटीवर केलता महाराज. बाकी तांब्याचे पितळ्याचे सोडा. त्या रावणाका घरे किती होते हो सोन्याचे? 7 कोटी. कोटी घरे जे थे काशानी तांब्याची, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, कोटी घरे जे थे काशानी तांब्याची, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध कांचनाची 7 कोटी, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तांब्याचे पितळाची सोडा 7 कोटी घर ज्याच्याकडे सोन्याची होती त्याचं काय नाव? रावण. महाराज त्या रावणाकडे 7 कोटी होतं. त्यानं जेवढ्या उड्या मारल्या नाही तेवढ्या आपण उड्या मारतोय. आपल्या किती असतं? 10-5 ग्रॅम झालं तर झालं. एखादं बिस्किट असतं, एखादंच बिस्किट, पण पट्ट्यासारखं कोणी नाही. पण ऐका, तुमच्याकडे किती असू द्या, सोबत नेता येत नाही. या जगामध्ये, या पृथ्वी तलावरती श्रीमंतीच्या यादीमध्ये 2 नंबर लागला जातो राजूमामा. एक आहे रावण आणि दुसरा आहे श्रीकृष्ण भगवान परमात्मा. रावणाची लंका ही सोन्याची होती आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची द्वारका सुद्धा सोन्याचीच होती. रावणाची जळाली आणि कृष्णाची बुडाली. कोणाला सोबत नेता येत नाही. माझा विषय हा चाललाय. रावणाकडे श्रीमंतीही होती, संपत्तीही होती, त्याच्याकडे राज्याचा अधिकार सुद्धा होता. एवढं असताना सुद्धा त्याच्या असणाऱ्या बायकोनं म्हणजे मंदोदरीनं त्या रावणाची इज्जत काढली, फटफजिती केली. कशामुळं हो? कशामुळं? रावण बळाशिवाय बोलला म्हणून रावणाची फटफजिती झाली. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तुम्हाला जीवन जगत असताना आपल्याला जर वाटत असेल आपल्या जीवनामध्ये फटफजिती होऊ नये, आपली बेइज्जती होऊ नये, तर आपण बळाशिवाय बोलू नका. बळे विन शक्ती बोलू नये. विठ्ठल विठ्ठल. ऐका, बळाच्या बाबतीत बोलायला गेलं तर प्रामुख्याने आपल्याला 4 प्रकारचे बळ पाहता येतील. पहिला आहे शारीरिक बळ, दुसरं आहे बुद्धीचं बळ, तिसरं आहे पैशाचं बळ आणि चौथं आहे सत्तेचं बळ. 4 बळ मी आपल्या समोर मांडलेले आणि कीर्तन झाल्यानंतर मी ते विचारणार आहे. ज्यावेळेस इथं आलो, इथं आल्यानंतर तुमची सप्ताह कमिटी भेटली. त्यांनी सांगितलं, महाराज आम्ही आज या सप्ताहामध्ये असा उपक्रम चालू केला आहे, कीर्तनामध्ये प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं जो कोणी योग्य उत्तर देईल त्याला आपण बक्षीस देणार आहे. काय बक्षीस देणार आहे? 1 रुपयाचं बक्षीस आहे. पण 1 रुपया हा साधा सुद्धा नाही, 1 रुपया हा चांदीचा आहे. आता मी 4 बळ आपल्या समोर सांगितलेले. हे 4 बळ जर कोणी योग्य पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं तर त्याला आपण तो 1 रुपया, चांदीचा 1 रुपया देणार आहे. पण कीर्तन झाल्यानंतर तो 1 रुपया घेण्यासाठी माझ्याकडे यायचं नाही. मग कुणाकडे जायचं? सप्ताह कमिटीकडे जायचं. ऐका ऐका ऐका, त्याच्यासाठी आपल्याला तो चांदीचा रुपया देण्यासाठी अगोदर सगळ्यांनी वर्गणी द्या. वर्गणी महत्वाची महाराज. हो, सप्ताहामध्ये काय असतं, इथं आलेले महाराज या सगळे जे मंडळी असतात, हा जो खर्च आहे, मंडपचा खर्च असेल, सगळ्या काही गोष्टीचा खर्च करण्यासाठी
तो एकट्याच्यानं या गोष्टी शक्य होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांनी वर्गणी दिली पाहिजे, कारण काही धार्मिक काम आहे. लोकांकडे पैसा खूप आहे. आज समाजामध्ये पैसा नाही अशी माणसं नाही. प्रत्येकाकडे पैसा आहे, पण पैसा कुठं खर्च करावा याचं ज्ञान माणसाला नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या आमच्या पदरी दुःख येते. आपण कुठेही पैसा खर्च करतो. माझा विषय हा चाललाय की त्या रावणाचा अपमान झाला आणि तिथून पुढे आपण आलो होतो. 4 बळ आपल्यासमोर मांडलेले मी. 4 बळ. पहिलं आहे शारीरिक बळ, दुसरं आहे बुद्धीचं बळ, तिसरं आहे पैशाचं बळ आणि चौथं आहे सत्तेचं बळ. 4 बळ मी आपल्यासमोर मांडलेले. मला एकदा 4ही बळ सांगा बरं पटकन. पहिलं बळ शारीरिक बळ, दुसरं बळ बुद्धीचं बळ, तिसरं बळ. हे 7-8 जण बोलतात, बाकीचे नाराज आहे काय माझ्यावर? काही चहा कॉफी दूध वगैरे सांगायचे का? इलायची युक्त नको ना? बोलत जा की, मग बोलत जा राव. थोडं थोडं बोला, जास्त नका बोला. असंच माऊली एका ठिकाणी गेलो आणि कीर्तनात मी आता मला सवयी ती मी म्हणत असतो बोलत जा बोलत जा बोलत जा. एक 80 वर्षाचं म्हातारं उठलं, काठी टेकीत पुढं आलं. ते म्हटलं महाराज आम्हाला जर बोंबाल देत असतं तर तुला कशाला आणलं असतं? हा तसं कोणी म्हणू नका. मी जेवढं विचारलं तेवढंच सांगा. 4 बळ मी आपल्यासमोर मांडलेले. पहिलं शारीरिक बळ, दुसरं बुद्धीचं बळ, तिसरं पैशाचं बळ आणि चौथं सत्तेचं बळ. ऐका, माणसाकडे दुसरं कोणतंही बळ नसलं तर चालेल, पण माणसाकडे शारीरिक बळ महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळातल्या माणसांकडे दुसरं बळ नव्हतं महाराज, पण शारीरिक बळ हे प्रत्येकाजवळ असायचे. पूर्वीच्या काळचे माणसं धिप्पाड शरीराचे असायचे. त्यामुळं पूर्वीच्या काळात जर कोणाचे भांडणं झाले ना, ते सहज भांडणामध्ये सहज म्हणून जायचे, अरे माझ्या ताकदीचा काय विचार करतो मी, लात मारील तिथं काय करेल. हा पूर्वीच्या काळात होतं, आता नाही शक्य. आता रस्ते काँक्रिटीकरण झाले. पहिले रस्ते मातीचे होते. पहिला पाऊसही जास्त पडायचा. पूर्वीच्या काळात लात मारली का ते जमीन उपळलेलीच असायची. उपळलेलीच म्हणतात ना तुमच्याकडं? काय म्हणतात? हा भागाचा फरक आहे. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्याकडं भागाचा फरक असतो. त्याच्यामुळे भागामध्ये भाग बदलला की भाषा बदलत असते. पूर्वीच्या काळात हे शक्य होतं. उपळलेली जमीन असायची, लात मारली का पाणी यायचं. पण आता रस्ते काँक्रिटीकरण झाले, त्याच्यामुळे उगा लात मारायचं असाल कीर्तनात ऐकून तंगड मोडून घरात बसायची वेळ आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट कोणी करू नका. पूर्वीच्या काळात म्हणून होती लात मारील तिथं पाणी काढील. का तर पूर्वीच्या लोकांकडे काय होतं? शारीरिक बळ होतं महाराज. काही माणसं म्हणतील महाराज का बरं शारीरिक बळ असाय पाहिजे, का बरं माणसाकडे शारीरिक बळ असावं? शास्त्र सांगतो ऐका, ज्या माणसाकडे शारीरिक बळ असेल, काय ज्याचं शरीर चांगलं असेल त्याचं मन चांगलं असतं. काय 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 लक्ष द्या. ज्याचं शरीर चांगलं असेल त्याचं मन चांगलं असतं. ज्याचं मन चांगलं असेल त्याची बुद्धी चांगली असते. ज्याची बुद्धी चांगली असेल त्याचे विचार चांगले असतात. आणि ज्याचे विचार चांगले असेल तोच माणूस या जगामध्ये सुखाचं समाधानाचं जीवन जगू शकतो. मी माझ्या पदरचं बोलत नाही, तुकोबारायांचा पुरावा देतो. तुकोबाराय म्हणतात, विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. हे विचार वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचार वाचून टाळ वाजवाना पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. तुकोबाराय म्हणतात, ज्याचे विचार चांगले असेल तोच माणूस समाधानी राहू शकतो. विचारा वाचोनी न पविजे समाधान. आज माणसाकडे पैसा भरपूर आहे, खूप कोट्याधीश माणसं आहे, पण त्यांचे विचार चांगले नाहीये, त्यामुळे माणसं समाधानी नाहीये. हो, आज गरीब माणसं समाधानी आहे, पण श्रीमंत माणसं समाधानी नाहीये. ज्याच्याकडे पैसा आहे तो माणूस कधी सुखाचं समाधानाचं जीवन जगू शकत नाही. चांदीचा 1 रुपया आलाय, ते बक्षीस देऊ शेवटला. इकडे लक्ष द्या, ऐका.
हा, इथून जे योग्य उत्तर देईल त्याला तो 1 रुपया द्यायचा. इकडे लक्ष द्या. ऐका, माणसाकडे पैसा खूप आहे पण माणसं समाधानी नाहीये. काय? विठाला 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 पंढरी कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. हो, ऐका, माणसाकडे पैसा आहे पण माणसं आज समाधानी नाहीये. मुंबई सारख्या ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो कोकणात. त्या कोकणामध्ये गेल्यानंतर कीर्तनाच्या अगोदर 1-1.5 तास गेलो होतो आणि जिथं ज्या जागेवरती कीर्तन होतं, ज्या गावामध्ये कीर्तन होतं, त्या गावामध्ये आमची आरामाची सोय ज्यांच्याकडे केली होती तो गावचा पाटील होता. देवगावचा नाही, तिकडचा पाटील होता. आणि मग पाटलाच्या घरी गेलो, हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झालो, नाश्ता झाला, चहा पाणी झाला आणि बोलता 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 चर्चा रंगली. आणि आमचे गुरुवर्य राऊत बाबा विनोदानं सांगत असतात, आपण कीर्तनासाठी जर एखाद्या गावाला गेलो आणि तिथं 1-1.5 तास महाराज लवकर जर गेलो तर तिथले लोक आध्यात्मिक चर्चा करत नाही, आध्यात्मिक चर्चा नसते. मग ते विचारत नाही महाराज हा अभंग कसा, याचा अर्थ कसा लावायचा. ते विचारतात महाराज तुम्हाला जमीन किती, तुमचं लग्न झालंय का, जशी याची पोर कीर्तन करायला द्यायची. लोकांनी महाराज काय भावना करून ठेवली, विचारसरणी करून ठेवली, काही कळत नाही. पाटलाची ना आमची चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू झाल्यानंतर पाटलानं सांगितलं, महाराज माझा 25 माणसांचं कुटुंब आहे आणि 25 माणसांचं कुटुंब आहे. आम्ही जुन्या काळातल्या माडीचं घर आहे आमचं. आज या माडीची किंमत कमीत कमी 10 ते 20 लाख आहे. बरं म्हटलं ठीक आहे. तो म्हटला 25 कुटुंब आहे, 25 माणसं माझ्या कुटुंबात आहे, पण माझ्या कुटुंबामध्ये या सगळ्या माणसांना फिरण्यासाठी 4 ते 5 4 व्हीलर आहे. मोठमोठ्या 10-10, 15-15 लाखाच्या 4 व्हीलर माझ्या दारात आहे. म्हटलं वा, आनंदाची बातमी. त्यानं सांगितलं माझी 60-70 एकर जमीन आहे. आनंदाची गोष्ट आहे म्हटलं. त्यानं सांगता सांगता सुरुवात केली, महाराज माझ्या घरात 25 माणसं आहे पण प्रत्येकाच्या घरातल्या माणसाच्या खात्यावरती, कुणाच्या खात्यावरती 5 लाख 10 लाख अशी इस्टेट आम्ही कमवून ठेवलेली. म्हटलं वा, आनंदाची गोष्ट आहे म्हटलं, पैसा महत्वाचा आहे. आनंदाची गोष्ट आहे म्हटलं. कीर्तनात सुरू झालं. महाराज कीर्तनाला पाटील समोरच येऊन बसले आणि समोर आल्यानंतर सगळे लोक महाराज हसायचे आनंदात, पण पाटील जरा मला नाराज दिसले. आणि नाराज दिसल्यानंतर कीर्तन झालं. पुन्हा पाटलाच्या इथं गेलो. पाटलाच्या इथं गेल्यानंतर पाटलाला विचारलं, म्हटलं पाटील साहेब तुम्ही मला कीर्तनात नाराज दिसले, तुमच्या नाराजीचं कारण काय? त्यानं सांगितलं, महाराज मी तुमच्यावरती बिलकुल नाराज नाही, पण म्हटलं नाराज काय मला सांगा. त्यानं सांगितलं, माझ्या घरात 25 माणसं, प्रत्येकाच्या खात्यावरती 10-10, 5-5 लाख रुपये, माझ्याकडे 60-70 एकर जमीन आहे, 20 लाखाचं माझं घर आहे, त्याचबरोबर 4 4 व्हीलर आहे. एकंदरीत माझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढं मी इस्टेट कमवले. म्हटलं वा, आनंदाची गोष्ट आहे. म्हटलं 7 पिढ्या बसून खातील एवढं जर तुम्ही इस्टेट कमवले असेल तर तुमच्या नाराजीचं कारण काय? त्यानं सांगितलं, महाराज माझ्या नाराजीचं कारण दुसरं तिसरं काहीच नाही. माझ्या 7 पिढ्यांनी बसून खाल्यानंतर 8वी पिढी खाईल काय याची मला चिंता आहे म्हटलं. त्याला म्हटलं, गाड्या 8वी पिढी खाईल बन घ्या तू, आता तू सुखाचं जीवन जग ना. तुझ्याकडे 7 पिढ्यांचं जर तू कमवून ठेवलंय आणि जर तू आता समाधानी नसेल तर त्या असणाऱ्या 7 पिढ्याच्या इस्टेटीला काय आहे, हा आपल्या भाषेत, गावठी भाषेत. माझा विषय इथून निघाला होता, माणसाकडे पैसा आहे पण माणसं समाधानी नाहीये. पण ऐका, आपल्याला जर समाधानाचं जीवन जगायचं असेल तर आपण आपले विचार चांगले ठेवले पाहिजे. ज्याला वाटतं आपले विचार चांगले असावे त्याने आपलं मन चांगलं ठेवलं पाहिजे. ज्याला वाटतं आपलं मन चांगलं असावं त्यानं आपली बुद्धी चांगली ठेवली पाहिजे. ज्याला वाटतं आपली बुद्धी चांगली असावी त्यानं आपलं शरीर चांगलं ठेवलं पाहिजे. आणि ज्याला वाटतं आपलं शरीर चांगलं असावं त्यानं चांगलं खाल्लं पाहिजे. खाण्याच्या बाबतीत एकदम बावळटपणा झालाय महाराज. आपण सगळी फिरणारी माणसं आहे. आपण फिरत असताना एखाद्या जर रस्त्यानं चाललो तर एखाद्या रस्त्यावरती आपल्याला शाळा दिसणार नाही, एखाद्या रस्त्यावरती दवाखाना दिसणार नाही, एखाद्या रस्त्याला आपल्याला मंदिर दिसणार नाही, पण धाबा नाही असं रोड शिल्लक राहिला नाही. प्रत्येक रोडला धाबा आहे महाराज. का? लोक जरा वेगळ्या पद्धतीनं चालू लागले. माझा तो विषय नाही. ऐका, माणसाला वाटतं शरीर चांगलं असलं ना तर त्यानं आपलं काय आहार चांगला ठेवला पाहिजे. पण ऐका, नुसतं शारीरिक बळावरती आपल्याला अवलंबून राहता येणार नाही. शारीरिक बळाच्याही पुढे दुसरं बळ आहे, त्याचं नाव आहे बुद्धीचं बळ. पण शास्त्र सांगतं ज्याच्याकडे बुद्धीचं बळ असेल
तो मनुष्य शारीरिक बळावाल्यावरती आपला अधिकार गाजवत असतो, अधिकार दाखवत असतो. आपल्या भागामध्ये आपण पिकवतो, आपल्या शेतामध्ये ऊस असेल, टोमॅटो असेल, कांदे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आपण पिकं पिकवत असतो. ऊस होतो ना आपल्याकडे. ज्या वेळेस तो ऊस लावला, ऊस लावल्यानंतर तो ऊस तोडीला येतो. ऊस तोडीला आल्यानंतर तेवढा ऊस आपल्याच्यानं तोडणं शक्य नसतं. मग आपण काय करतो, गावातील आजूबाजूच्या असणारी एखादी टोळी बोलवत असतो आणि त्या टोळीकडून तो ऊस काय करत असतो, कापून घेत असतो, त्याची कापणी करत असतो. आता टोळी जी असते त्या टोळीचं नियंत्रण करण्यासाठी एक व्यक्ती असतो, त्याचं काय नाव असतं, हा मुकादम. आता कीर्तन करायची झाले बरं का मुकादम. आता त्या माझ्या त्या कॅमेऱ्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही तर मी बोललो असतो, पण ऐका, तो टोळीचा मुकादम काय करतो, टोळीत काम करणाऱ्या माणसाला सगळ्यांना कामाला लावतो आणि तो आपला मस्त एखाद्या आंब्याच्या झाडाखाली गार सावलीमध्ये दिवसभर झोपून घेतो महाराज. पण ऐका, एवढ्यावर थांबू नका. 5 वाजता सुट्टी झाली का ते शेतात काम करणारे मजूर आहे त्यांना तो रोज देतो 300 रुपये आणि त्याला रोज घेतो 500 रुपये. किती किती, मजुरांना रोज देतो 300 रुपये आणि त्याला रोज घेतो किती, 500 रुपये. आता मी तुम्हाला विचारतोय, मुकादमही एक माणूस आहे आणि त्या टोळीत काम करणारे सुद्धा माणसंच आहे, मग यांना 300 रुपये आणि याला 500 रुपये फरक का? त्याच्याकडे काय आहे, बुद्धी आहे. माझा विषय हा चाललाय. बुद्धीच्या जोरावरती सर्वसामान्य माणसावरती नव्हे नव्हे शारीरिक बळावरती अधिकार गाजवता येतो. पण बुद्धीच्याही बळापेक्षा एक श्रेष्ठ बळ आहे, त्याचं नाव आहे पैशाचं बळ. आज या समाजाचं निरीक्षण करा. समाजामध्ये मोठमोठे असणारे लोक, ते कुणी 10वी नापास आहे, कुणी 8वी नापास आहे, पण त्यांच्या हाताखाली काम करणारा त्याला आपण PA म्हणतो. तो PAचं कुणाचं D.Ed झालेलं आहे, कुणाचं B.Ed झालेलं आहे, हेही जाऊ द्या. बरेच मोठमोठे लोकांनी शिक्षण संस्था काढल्या. ज्यांनी शिक्षण संस्था काढल्या ते कुणी 10वी नापासवाले, पण त्या शिक्षण संस्थेमध्ये काम करणारा किंवा शिकवणारा शिक्षक D.Ed झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे. आता 10वी नापासवाला मोठा का तो D.Ed B.Ed वाला मोठा शिक्षणाच्या दृष्टीनं D.Ed वाला. पण D.Ed वाला मोठा असताना सुद्धा शिक्षण संस्थापकाच्या हाताखाली त्याला काम करावं लागतंय. का तर शिक्षण संस्थापकाकडे काय आहे, पैसा आहे आणि याच्याकडे बुद्धी आहे. या बुद्धिवाल्यावरती तो असणारा पैशावाला अधिकार गाजवतो. आता शेवटचं एक बळ राहिलंय, त्याचं नाव आहे सत्तेचं बळ. बऱ्याच लोकांकडे पैसा आहे, लोक बॅगाच्या बॅगा घेऊन त्या सत्तावानवाल्यांच्या मागे फिरतात. ते सत्तावानवाल्यांना सांगतात, साहेब 10 सोडून 20 लाख जाऊ द्या, पण आमच्या जावयाला कुठंतरी चिटकवा. बरोबर बोलले तुम्ही, चिटकवा म्हणतात. का, याच्याकडे पैसा आहे, हा ती गोष्ट करू शकत नाही जेवढा सत्तावानवाला करू शकतो. तेवढा सत्ता ज्याच्याकडे असेल तो असणाऱ्या पैशावाल्यावरती अधिकार गाजवतो. पैसा ज्याच्याकडे असेल तो बुद्धिवाल्यावरती अधिकार गाजवतो आणि जो बुद्धिवाला असेल तो शेतकऱ्यावरती नवे शारीरिक बळावाल्यावरती अधिकार गाजवतो. मी आपल्या समोर 4 बळ सांगितले. आता ते बळ मला सांगा बरं. पहिलं बळ शारीरिक बळ, दुसरं बळ बुद्धिबळ, तिसरं बळ बुद्धिबळ नाही हो, बुद्धिबळ खेळ आहे, बुद्धीचं बळ. पहिलं बळ शारीरिक बळ, दुसरं बळ बुद्धीचं बळ, तिसरं बळ मी तुम्हाला विचारतो, ह्या इथून पुढलेच कीर्तनाला आले का? नाही ना? सगळेजण आले ना कीर्तनाला? बोला की राव, मग बोला. तुम्ही माझ्या संग बोलू नये एवढा माझा चेहरा, पापी नाही ना हो. बोला की, बोला, मोकळ्या मनानं बोला. शारीरिक बळ, दुसरं बुद्धीचं बळ, तिसरं पैशाचं बळ आणि चौथं सत्तेचं बळ. मग का हो तुकोबाराय, तुम्ही सांगता आजच्या अभंगामध्ये आम्ही बलवान झालो, मग या 4 बळांपैकी तुमच्याकडे कोणतं बळ होतं? तर तुकोबाराय सांगतात यातलं माझ्याकडे एकही बळ नव्हतं. हा, तुकोबाराय सांगतात ते लौकिक स्वरूपाचे बळ आहे. या बळांपैकी माझ्याकडे एक सुद्धा बळ नव्हतं, शारीरिक बळ नव्हतं. बघा, तुकोबारायांचा आपण प्रतिमा इथं असेल, तुकोबारायांचा जर आपण फोटो बघितला तर त्या फोटोमध्ये तुकोबारायांची तब्येत धष्टपुष्ट दिसते का? दिसते का? दिसते नाही महाराज. तुकोबाराय स्वतः सांगतात, अरे त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी
मी माझं शरीर झिजवलंय, या शरीराला जाळलंय, तेव्हा कुठं त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. मग ज्यानं आपलं शरीर झिजवलं असेल त्याची तब्येत माझ्यासारखी असेल का? लुकडी असेल हो. अगदी महाराज कमी तब्येत आहे म्हणजे तुकोबारायांकडे शारीरिक सुद्धा बळ नाहीये, दुसरं बळ आहे, बुद्धीचं बळ. आता तसं जर विचार केला तर तुकोबारायांनी एवढी बुद्धी कोणाकच नव्हती. कारण तुकोबारायांनी म्हणावं वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा येरानी वावा बहार माता. पण तेच तुकोबारा एके ठिकाणी म्हणतात नाटाच्या अभंगामध्ये, मितवानाता अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. तुकोबाराय सांगतात मी मतिमंद बुद्धीचा, एवढ्याच प्रमाणापुरतं घ्या बरं. हा नाही तर आता ते मोबाईलवर चालू आहे, लाईव्ह चालू आहे, बरेच कीर्तनकार याच्यामुळे अडचणीत येतात, बुद्धीच नाही. तुकोबारायांकडे बुद्धी होतीच, पण या प्रमाणापुरता आपल्याला 5 मिनिटाकरता हे प्रमाण घ्यायचं आहे. तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे बुद्धीचंही बळ नाहीये, शारीरिक बळ नाही, बुद्धीचं बळ नाही, तिसरं पैशाचं सुद्धा बळ नाही. का? तुकोबारायांच्या अगोदरचा काळ बघा, अगोदरच्या काळात श्रीमंती होती, पण तो काळ संपल्यानंतर ज्या काळात तुकोबारायांनी अभंगाची निर्मिती केली तो काळ बघा. तुकोबाराय सांगतात अरे आमची परिस्थिती सांगत असताना तुकोबाराय म्हणतात आम्हाला जर त्या पौर्णिमेचा चंद्र पाहायचा असेल तर आम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाही. आम्हाला चंद्र पाहायचा असेल, आम्ही फक्त घरातून वरती जरी पाहिलं तरी आम्हाला काय दिसतोय चंद्र. म्हणजे यावरून लक्षात येतं तुकोबारायांच्या घराला कौलच नव्हते. याही पुढे सोडा, याही पुढे बोला. तुकोबाराय म्हणतात एखादा जर व्यक्ती गावाला निघाला तर त्या गावाला व्यक्ती निघाल्यानंतर त्याच्या घराला कुलूप लावावं लागतं, पण आमच्या घराला कुलूप लावावं लागत नाही, कारण आमच्या घराचं रक्षण कुत्रे करतात. तुकोबाराय बोलतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर दाके जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती, जाऊ पुढे भिके कुतरी घर राखीती, जाऊ पुढे भिके कुतरी घर राखीती. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके हे जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीते. आम्ही सदैव बुडके चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घर तुकोबाराय म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती. आमच्या घराला कुलूप लावण्याची गरज नाही, आमच्या घराचं राखण कुत्रे करतात. तुकोबारायांच्या दारासमोर कुत्री बसायचे. आपल्या गावात कुत्रे बसलेले असतात, कुठं एखादा पडका वाडा असेल त्या ठिकाणी. तुकोबारायांच्या घराची सुद्धा अवस्था तीच झाली होती. शेवटचा काळ बघा, अगोदर तुकोबारायांकडे महाजनकी पदवी होती, श्रीमंत होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण तुकोबारायांनी ज्यावेळेस अभंग निर्मिती केली त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे काही शिल्लक नाहीये, म्हणून तुकोबारायांकडे पैशाचं सुद्धा बळ नाहीये, तुकोबारायांकडे शारीरिक बळ नाहीये. दुसरं तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे बुद्धीचंही बळ नाहीये. तिसरं तुकोबाराय सांगतात माझ्याकडे आपलं पैशाचं बळ नाहीये. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात सत्तेचं सुद्धा बळ नाहीये. तुकोबाराय देवगावचे सरपंच होते का, आमदार, खासदार, एकही पद तुकोबारायांकडे नव्हतं. या 4 कारणांवरून, या 4 प्रमाणावरून आपल्याला लक्षात येतं तुकोबारायांकडे यापैकी एकही बळ नव्हतं. मग महाराज तुम्ही म्हणता बलवान झालो, मग बलवान नेमकं कसं झाला हो? तुकोबाराय सांगतात तुम्ही जे बळ सांगितले ते हे लौकिक स्वरूपाचं आहे, पण आमच्याकडे आध्यात्मिक स्वरूपाचं बळ होतं. काय बळ होतं? तुकोबाराय सांगतात माझ्याकडे वैराग्याचं बळ होतं. पण नुसतं वैराग्याचं बळ नव्हतं हो, त्या वैराग्याच्या बळाला जोडीदार विवेक होता. तुकोबाराय सांगतात दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ,
ज्वाळ अग्नी जैसा विवेकासहित वैराग्याचे बळ, वैराग्याच्या बळाच्या जोरावरती आम्ही बलवान झालो, पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे आम्ही ज्या भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि भक्ती केल्याचा परिणाम आम्ही त्याचे दास झालो, त्याचे अंकित झालो, त्याचे भक्त झालो. आणि भक्त झाल्यामुळे त्या भगवान परमात्म्याजवळ स्वतःचं असणारं जे बलवान पद आहे ते बलवान पद त्या भगवान परमात्म्यानं आम्हाला दिलं आणि आम्ही सुद्धा बलिवान झालो. अभंगाचं पहिलं चरण. बलियाचे अंकित, बलियाचे अंकित, बलियाचे अंकित, बलियाचे अंकित, बलियाचे अंकित, बलियाचे अंकित, आम्ही झालो बलिवंत, आम्ही झालो बलिवंत. लाधालीला संसार, लाधालीला संसार, आम्ही झालो बलिवंत, आम्ही झालो बलिवंत. एकदा या सर्व कलाकारांपैकी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या भगवान परमात्म्याचं दास झाल्यामुळे, अंकित झाल्यामुळे आम्ही बलवान झालो. बलियाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. या जगाच्या पाठीवर दोघच बलवान आहे, एक म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे संत. तुकोबाराय सांगतात देव बलवान आहे, तो हा देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. भगवान परमात्मा बलवान आहे, दुसरे संत बलवान आहे. तुका म्हणे भू मंडळी आम्ही बळीवीर गाढे. तुकोबाराय सांगतात आम्ही सुद्धा बलवान झालो. आता संतांना बलवान पद कशामुळे प्राप्त झालं तर ते देवाचे दास होतात, अंकित होतात, देव त्यांना बलवान बनवतो. बरं ठीक आहे महाराज, एक कारण कळलं, देवाचं दास्यत्व स्वीकारल्यामुळे तुम्ही बलवान झाला, एक कारण. आणि दुसरं कारण तुमच्याजवळ वैराग्य होतं, तुम्ही वैराग्याच्या जोरावरती बलवान झाला. ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं. पण ऐका ना महाराज, तुमच्याजवळ खरंच वैराग्य होतं का? हो. तुकोबारायांचं वैराग्य सांगत असताना काय सांगतात ऐका. ज्या वेळेस तुकोबारायांनी आपल्या घरादाराचा, इष्टटीचा, सर्वस्वाचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर भगवत प्राप्ती करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय कधी भंडाऱ्यावरती, कधी भामचंद्रावरती, कधी घोरड्यावरती असणारा एका हातामध्ये चिपळ्या आणि एका हातामध्ये विणा घेऊन तुकोबाराय जायचे, भजन करायचे. पण ऐका ना महाराज, सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, हातामध्ये चिपळ्या घ्यायचे, विणा घ्यायचे, जायचे. जात असताना त्या असणाऱ्या गावाच्या चौकातून जायचे. पण चौकातून जात असताना त्यांना काही लोक अडवायचे आणि काही लोक त्यांच्या मागे निंदा करायचे. अरे हा तुकाराम कालपर्यंत काय करत होता? संसार करत होता, व्यापार करत होता, आणि आज सर्वस्वाचा त्याग केला म्हणतो, साधूपणाचा आव आणतो. याची आपण परीक्षा घेतली पाहिजे. त्याच काळात किंवा आताच्याच काळात अशी चांडाळ चौकडी आहे असं नाही, पूर्वीच्या काळात सुद्धा होते. आपणही सुद्धा कार्यक्रमासाठी असे चांगले कपडे घालून निघा. ते 2-4 ग्रामपंचायतनी लिंबाखाली 2-4 CCTV बसवलेलेच असतात. तर चौकात गेल्यानंतर ते गाडी अडवतात. महाराज थांबा. आपण थांबतो, आपल्याला वाटलं यांना काहीतरी प्रश्न विचारायचा असेल. ते पुढी मिळत आपल्याला विचारतात, महाराज मग आज कुठं खेळ आहे? तर कीर्तन म्हणजे खेळ आहे? मी बघायची बोलून आलो, कीर्तन हा जिंदगानीचा मेळ आहे महाराज. 2-4 CCTV असतातच. आपल्या सुद्धा चांडाळ चौकडी आहे, होती आणि राहणार. तीच तुकोबारायांच्या काळात होती. ते म्हणायचे एकमेकांमध्ये विचार करायचे, साधूपणाचा आवा आणतो, हातामध्ये चिपळ्या घेतो, विणा घेतो, डोंगरावरती जाऊन भजन करतो, म्हणतो मला वैराग्य प्राप्त झालंय. खरंच तुकोबाला जर वैराग्य प्राप्त झालंय का नाही हे बघण्यासाठी आपण तुकोबारायांची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून काही चांडाळ चौकडीनं परीक्षा घेण्यासाठी गावात एक वेश्या राहत होती. तिला सांगितलं तुला जे मागेल
ते धन द्यायला तयार आहे, फक्त आणि फक्त तू जायचं आहे आणि तुकोबारायांची परीक्षा घ्यायची महाराज. दुसरा दिवस उगवला, तुकोबारायाने हातामध्ये चिपळ्या घेतल्या, विणा घेतला आणि तुकोबाराय त्या डोंगराच्या दिशेने निघालेले. त्या महिलेनं बघितलं की तुकोबाराय या डोंगरावरती गेले, चालले, आपणही त्या डोंगरावरती गेलं पाहिजे. तुकोबाराय गेले महाराज, डोंगरावरती बसले. डोंगरावरती बसल्यानंतर एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या, एका हातामध्ये विणा घेतला, आपले डोळे बंद केले आणि त्या भगवान परमात्म्याचं तुकोबाराय भजन करताय. गोड भजन तुकोबाराय अगदी मनातून भजन करताय. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला बोला. विठ्ठल 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 हो पांडुरंग विठ्ठला. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला हो. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला. हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला. सर्वांनी हात वरती करायचं, तुकोबारायांचं गोड भजन करताय. एका हातामध्ये विणा आहे, एका हातामध्ये तुकोबारायांनी चिपळे घेतलेले, डोळे बंद केलेले आणि डोळे बंद करून तुकोबाराय भजन करताय. भजन करता करता आपण जसं भजन करतो, आपलंही भजन करताना पुढे एक जण म्हणणारा असतो, पाठीमागे लोक म्हणत असतात, गायक म्हणत असतात. पण तुकोबारायांनी भजन करावं, पण पाठीमागं म्हणण्यासाठी कोणी गायक नव्हतं. तुकोबारायांनी पुढे भजन करावं आणि पाठीमागं साथ द्यावी ती त्या वेलींनी, वृक्षांनी, झाडांनी. वृक्षावली आमा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आळवेती. तुकोबाराय देवान हरपून त्या देवाचं भजन करताय. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो पांडुरंग हरी विठ्ठला. विठ्ठल 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 हो पांडुरंग हरी विठ्ठला. तुकोबारायांच्या ते महिला जवळ आलेली आणि जवळ येऊन तुकोबारायांचं भजन ती महिला ऐकते. पण ऐकता ऐकता त्या भजनाचा प्रभाव, साधूचं भजन होतं, त्याचा प्रभाव त्या महिलेवरती पडला. जी महिला तुकोबारायांची परीक्षा घेण्याकरता आलेली आहे, ती सुद्धा महिला तुकोबारायांच्या भजनामध्ये दंग झाली आणि तुकोबारायांचं भजन ऐकू लागली. ऐकता 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 तिच्या मनामध्ये खटकन विचार आला, अरे आपण तुकोबारायांचं भजन ऐकण्याकरता आलेलं नाहीये, आपण कशा करता आलोय? तुकोबारायांची परीक्षा घेण्याकरता. तिथं भजन बंद केलं आणि तुकोबारायांच्या समोर येऊन उभी राहिली. उभं राहिल्यानंतर तुकोबारायांचं गोड भजन सुरू आहे. पण आता तुकोबारायांना या भजनातून जाग कसं करायचं म्हणून तिनं कधी आपल्या हातात असणाऱ्या बांगड्यांचा आवाज करू लागली, कधी पायात असणाऱ्या चाळीचा आवाज करू लागले. करता 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 तुकोबारायांच्या लक्षात आलं की आपल्या भजनाला कोणीतरी विक्षेप निर्माण होतोय. म्हणून तुकोबारायांनी आपले नेत्र उघडले आणि समोर त्या महिलेला बघितलं. बघितल्या बरोबर तुकोबारायांनी आपलं भजन बंद केलं. तुकोबारायांनी भजन बंद केलं, बंद 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 केलं आणि बंद करून तुकोबाराय शांत चित्ताना त्या असणाऱ्या महिलेला विचारू लागल्या, का हो माता, या ठिकाणी तुम्ही कशासाठी आलात? तिने सांगितलं, महात्मनजी, माझ्या असणाऱ्या देहाची तुम्ही इच्छा पूर्ण करावी, माझ्या देहाचा भोग तुम्ही पूर्ण करावा, याकरता मी डोंगरावरती आलेले. तुकोबारायांनी सांगितलं, अगं तुझ्या असणाऱ्या देहाची भावना, इच्छा जर पूर्णच करायची होती तर देहू गावात काय नर कमी गेले होते काय? तू जी इच्छा घेऊन आली ती आम्ही पूर्ण करू शकत नाही, कारण आम्ही विष्णूचे दास आहोत. जाईव तुम्हा ते न करी जाया, न करी जायात, आम्ही विष्णुदास तैसे होय हो, आम्ही विष्णुदास तैसे होय. जाई भगवाने नगरी जायत, नगरी जायत, आम्ही
माते न करी सायास. तुकोबाराने सांगितलं, माते तू जी इच्छा घेऊन आलेली ते आम्ही पूर्ण करू शकत नाही. का तर आम्ही विष्णूचे दास आहे. आता मी तुम्हाला विचारतो, तुकोबारायांना जर तुकोबारायांच्या ठिकाणी वैराग्य नसतं तर त्या असणाऱ्या बाईची असणारी देहाची जी काय आसक्ती आहे, देहाची भावना आहे, तुकोबाराय पूर्ण करू शकत होते. सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या तरी सुद्धा तुकोबारायांनी त्या स्त्रीला नकार दिला, तिला माते म्हणून संबोधलं. का तर आमचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, समोरून येणाऱ्या स्त्रीला आपण जर आपल्या नजरेनं बघितलं तर समोरून येणाऱ्या स्त्रीमध्ये आपल्याला एखादी बाई दिसेल. पण ऐका, जर आपण समोरून येणाऱ्या स्त्रीकडे संतांच्या दृष्टीनं बघितलं तर समोरून येणाऱ्या बाईमध्ये सुद्धा तुम्हाला आम्हाला तुमची आई किंवा माई दिसल्याशिवाय राहणार नाही, अशी संतांची दृष्टी होती. म्हणून तुकोबारायांनी त्या महिलेला सांगितलं, तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. का तर तुकोबारायांच्या ठिकाणी वैराग्य होतं. तुकोबाराय म्हणतात, मी वैराग्याच्या जोरावर आणि त्या असणाऱ्या एका भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्यामुळे बलवान झालो. पण महाराज, तुम्हाला भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारलं तुम्ही, ठीक आहे, भगवान परमात्म्याचे दास झाला, पण हे नेमकं कशामुळं घडलं? तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये भजन केलं. काय भजन केलं? तुकोबाराय सांगतात, भजन केलं. कोणतं भजन केलं? आपल्याला एकदा वरती हात करावे लागणार आहे. महिला मंडळी सोडून, महिला मंडळीला माफ आहे, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, तुम्हाला माफ आहे. पुरुष वर्ग सगळे सगळे जे जे करतील वरती हात, त्यांना कीर्तन झाल्यानंतर खायला मिळेल बुंदी आणि करा वरती हात, सरळ सरळ सरळ, सगळे सरळ. महिला मंडळीला माफ आहे. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, रखुमा रखुमाये, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा 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 विठोबा रखुमा, रखुमा 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 हारांवरून कळलं तुमच्या गावचं किती प्रेम आहे. हा, माझ्या सासरवाडीवाल्यांचं प्रेम होतं. त्यांनी लग्नामध्ये एकच हार घातला होता, तुम्ही एवढे घातले. कधी कधी प्रेमाचंही ओझं होत असतं. तुमचं प्रेम माझ्यासोबत घेऊन जातो आणि ओझं इथंच ठेवतो. विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं भजन पूजन करून प्रेमाचा ठसका त्या भगवान परमात्म्याचं भजन पूजन करून मी माझ्या देहामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली आहे. आता आपलं कीर्तनाची वेळ संपलेली. मला सांगण्यात आलं कीर्तन अजून 10-15 मिनटं चालवा, कारण का कीर्तनानंतर जे महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं आहे, हा काय नेमकं आलात कशासाठी, याच्यासाठी आलात का याच्यासाठी, हा कीर्तन महत्त्वाचं. ऐका, कीर्तनानंतर आपल्याला जे सगळ्यांना महाप्रसाद आहे तो थोडा वेळ व्हायचा बाकी, त्याच्यामुळं चालेल ना. किती टाईम, हां 1 तास. 1 तास. ऐका, आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 1 तास असतं त्याला काय म्हणतात, प्रवचन. 2 तास असतं त्याला कीर्तन, आणि 3 तास असतं ते भजन, आणि अखेरात असतो तो तमाशा. हा, त्याच्यामुळे थोडा वेळ, जास्त 1 तास नाही घेणार मी, थोडा कमीच घेईल. ऐका, आणि तुमची जर इच्छा असेल तर घेईल बी, काय अडचण नाही. कारण का कीर्तनकार हा सर्व बाजूनं जरा मजबूत पाहिजे, नाही तर काय होतं, आता माझ्यावरूनच सांगतो, मी येताना पाठ करून आलेलो असतो, त्याच्यामुळे मी वेळोवेळा तुम्हाला काय सांगतोय, बोलू नका का, तर तुम्ही बोलल्यानंतर मी जे पाठ केले ते विसरतो. हा, त्याच्यामुळं आता मला वाटलं होतं माझं पान इथं चिटकून टाकावा, आता पान टू बी कंटिन्यू करतो शेवटच्या पानापर्यंत, चालेल ना. अजून 1-1.5 तास जाईल पान, आपलं काय हरकत नाही. ऐका, विनोदाचा भाग सोडा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं भजन करून आम्ही बलवान झालो, पहिलं कारण. आणि दुसरं कारण, आमच्या ठिकाणी वैराग्य होतं. संतांच्या ठिकाणी आपल्याला वैराग्य प्राप्त पाहायला मिळतं. प्रत्येक संताच्या जीवनामध्ये वैराग्याच्या परीक्षा प्रत्येक संतांनी दिलेल्या आहे. जुन्या संतांचं सांगत नाही. आताच्या काळामध्ये आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आणि त्या वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केल्या त्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातला एक आपल्याला दृष्टांत सांगतो. विठाला विठाला आपल्या असणाऱ्या सप्ताहाला ज्यांची विशेष उपस्थिती, ते आपले संगमनेर तालुक्याचे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. माझं काहीतरी भाग्य आहे, त्या कारखान्यावरती आता पहिल्या का दुसऱ्या सोमवारी कीर्तन होतं, तेव्हा त्या माई तिथं कीर्तनाला होत्या. पूर्ण माईंनी माझं पूर्ण 2 तास कीर्तन बसून ऐकलं. त्या दिवशी माई होत्या, आज ताई आहे. विशेष आहे. विठाला विठाला. आपला विषय चालला होता संतांच्या ठिकाणी वैराग्य असतं. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची ज्यांनी निर्मिती केली ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातले एक दृष्टांत सांगतो. काय झालं, जोपर्यंत जोग महाराजांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेची निर्मिती केली नव्हती त्या अगोदरचा काळ आहे. जोग महाराज पुण्यासारख्या ठिकाणी त्या एका पेठेमध्ये आपल्या ज्ञानेश्वरीवरती गाथ्यावरती प्रवचन करायचे, प्रवचन सांगायचे. आणि ते प्रवचन सांगत असताना ऐकण्यासाठी त्या काळातले मोठमोठी माणसं त्या असणाऱ्या प्रवचनाला येऊन बसायचे. कोण कोण असायचे त्या काळात, ज्यांना मान्यता दिली असे लोकमान्य टिळक त्या असणाऱ्या प्रवचनाला असायचे. एक दिवसचा प्रसंग असा आहे, त्याच पुण्यात राहणारा एक सावकार आहे, त्यांनी ठरवलं जोग महाराजांना आपल्या घरी न्यायचं.
आणि जोग महाराजांचे चरण आपल्या असणाऱ्या भूमीला, आपल्या असणाऱ्या घराला लावायचे. म्हणून त्या असणाऱ्या सावकारानं जोग महाराजांना प्रवचन संपलं आणि जोग महाराजांची भेट घेतली. सांगितलं, महाराज माझी अशी इच्छा आहे, तुम्ही माझ्या घरी काय करावं, तुमचे चरण लावावे, माझे असणारं घर पवित्र होईल. जोग महाराजांनी सांगितलं, नाही मी तुझ्या घरी येऊ शकत नाही, तुझ्या घरी तो ज्ञानेश्वरीचा पाठ घेऊ शकत नाही. का तर माझ्या परंपरेचे श्रोते ते जे या वाड्यामध्ये येतात ते तुझ्या वाड्यामध्ये येऊन प्रवचन ऐकणार नाही. आता याच सावकाराला वाटलं जोग महाराजांना सांगून ऐकलं नाही ना, आपण लोकमान्य टिळकांची भेट घेऊ. आणि लोकमान्य टिळकांना जाऊन त्या सावकारानं सांगितलं, आमची अशी इच्छा आहे, जोग महाराजांनी आमच्या घरी यावं, आमच्या वाड्यामध्ये यावं, 2 तास प्रवचन करावं. असं तुम्ही महाराजांना सांगा की त्या सरदाराच्या सावकाराच्या घरी जा. लोकमान्य टिळक जोग महाराजांच्या जवळ आले. जोग महाराजांना सांगू लागले, महाराज गुरुजी, त्या असणाऱ्या बाहेर जो सावकार उभा आहे ना, त्याची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याच्या घरी जाऊन 2 तास प्रवचन करावं. जोग महाराजांनी विचारलं, मला सांगतोय कोण? त्यांनी सांगितलं, मी लोकमान्य सांगतोय. जोग महाराजांनी सांगितलं, हा जो विष्णू आहे ना, हा लोकमान्यांचा ऐकत नसतो, देवमान्यांचा ऐकतो. त्यामुळे तुम्ही काय, अजून कोणीही जरी आलं तरी मी असणारा त्या माणसाच्या घरी, त्या सावकाराच्या घरी जाऊन प्रवचन करणार नाही. मग त्या असणाऱ्या सावकाराला राग आला. राग आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जोग महाराजांचं प्रवचन संपलं. जोग महाराज त्या वाड्यातून बाहेर पडले आणि पडल्यानंतर त्या पूर्वीच्या काळी टांगा गाडी असायची, घोडा गाडी असायची. त्या घोडा गाडीमध्ये जोग महाराज बसले आणि बसल्यानंतर तो सावकाराची इच्छा होती माझ्या घरी यावी. त्या सावकारानं घोड्याचा लगाम धरला आणि लगाम धरून जोग महाराजांना सांगू लागले, महाराज माझी खूप इच्छा आहे तुम्ही माझ्या घरी यावं, पण तुम्ही यायला तयार नाही. पण ऐका जोग महाराज, तुम्ही जर माझ्या घरी आलात, तुम्ही जर माझ्या घरी 1 तास प्रवचन केलं तर 1 तास प्रवचनाचे तुम्हाला मी पोतभर पैसे देईल. किती? पोतभर. किती? पोतभर. तेव्हाच्या काळचं पोत. जर समजा आताच्या काळातला कीर्तनकार असता, प्रवचनकार असता, किती टाइम बोलला असता बाबा? जोग महाराजांनी सांगितलं, अरे बाबा तू 1 तास नाही, किती तास प्रवचन केलं, तुम्हाला किती पैसे दिले तरी मी तुझ्या घरी येणार नाही. तू मला 1 तासाचं जर 1 पोतं भरून देत असेल तर आता मात्र मुळीच येणार नाही. त्या सावकाराला राग आला. अरे पूर्वीच्या काळात गरिबी होती आणि एवढ्या गरिबीच्या काळात जोग महाराज मी तुम्हाला 1 तास प्रवचनाचे 1 पोतं भर पैसा देतोय, घ्या तुम्ही. जोग महाराजांनी सांगितलं, नाही नाही, तुझं 1 तास प्रवचनही नको, 1 पोतं भर पैसेही नको, मला मी येणार नाही. त्या सावकाराला राग आला. सावकाराची महाराज डोकं गरम झालं. गरम डोक्यानं त्या सावकारानं सांगितलं, ओ महाराज ऐका, घ्या हे पैसे, या आमच्या घरी. तुम्हाला या काळामध्ये 1 तासाच्या प्रवचनाचे 1 पोतभर पैसा कुणी देणारा तुम्हाला सावकार भेटणार नाही, या. जोग महाराज करारी होते. जोग महाराजांनी हाताच्या बाया मागे सारल्या आणि सांगितलं, सावकार ऐका, मला 1 तासाच्या 1 पोतभर पैसा देणारा कुणी भेटणार नाही, पण सावकार लक्षात ठेवा, तुमच्या 1 पोतभर पैशाला सहजरित्या लात मारणारा तुम्हाला बुवा भेटणार नाही म्हणे. हो, याला म्हणतात खरं वैराग्य. आणि असं वैराग्य आमच्या जोग महाराजांच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी होतं. म्हणून संत वैराग्याच्या जोरावर त्या भगवान परमात्म्याचे दास झाले, अंकित झाले. वैराग्य काय करतं या अगोदर वैराग्य कशाला म्हणायचं आपल्याला सांगतो. विचारसागर ग्रंथ आहे. विचारसागरमध्ये वैराग्याची व्याख्या आलेली आहे. इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. समजलं आपल्याला? समजलं? तुमच्याकडे बघून मला नाही वाटत समजलं. आपल्या डोक्यावरून व्याख्या पार मांडवावरून गेली. तर सोप्या भाषेत सांगतो, ऐका. एखादा भोग आपल्या समोर असावा, एखादी गोष्ट असावी आणि त्या गोष्टीचा आपल्याकडून सहज त्याग घडावा, याला म्हणायचं वैराग्य. एखादा म्हातारा बाबा असू द्या, एखादा म्हातारा व्यक्ती, तो आपल्या जवळ यावा आणि आपण ते चणे खात राहूया, हरभरे. आणि हरभरे खाता 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 त्याला म्हणावं, बाबा घ्या 2-4 हरभरे. माणुसकी नात्यानं त्यानं सांगावं, नाही महाराज आपल्याला हरभरे चालत नाही, आपण आता भुसार माल खात नाही. बोलता 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 बाबा बोलता 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 मी त्यांच्या असणाऱ्या तोंडाचं निरीक्षण केलं आणि तोंडाचं निरीक्षण केल्यानंतर तोंडात एकही दात नव्हता. मग बाबाला विचारलं, म्हटलं बाबा हरभरे चालत नाही का चावत नाही? बाबाने सांगितलं, हरभरे चावत नाही म्हणून चालत नाही,
आपण याला वैराग्य म्हणू का? नाही महाराज. एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल आणि त्या अनुकूल असणाऱ्या गोष्टीचा आपल्याकडून त्याग ज्या वेळेस घडेल त्याला म्हणायचं खरं वैराग्य. वैराग्याचे दोन प्रकार, एक आहे जिहासा वैराग्य आणि एक आहे जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य त्याला म्हणायचं क्षणिक स्वरूपाचं जे निर्माण होतं ते जिहासा वैराग्य. तुमच्या आमच्या ठिकाणी असतं ते जिहासा वैराग्य, त्याला आपण स्मशान वैराग्य म्हणत असतो. जिहासा वैराग्य. दुसरं जिज्ञासा वैराग्य. जिज्ञासा वैराग्य एकदा का ते वैराग्य प्राप्त झालं का ते डबल आपल्या शरीरातून आपल्या जीवनातून पुन्हा निघत नाही, याला म्हणायचं जिज्ञासा वैराग्य. असं वैराग्य साधू संतांच्या ठिकाणी होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी बलवान झालो. ठीक आहे महाराज, आम्हाला कळलं तुम्ही बलवान झाला, पण बलवान होण्याला नेमके तुम्ही काय केलं? तुकोबाराय सांगतात वैराग्याच्या जोरावर खरं काय खोटं काय आम्हाला याचा निवाडा झाला. खऱ्या असणाऱ्या परमात्म्याला आम्ही जवळ केलं आणि खोट्या असणाऱ्या संसाराला लात मारली. अभंगाचं दुसरं चरण. लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार, ओ लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार, ओ लाथाळीला हा संसार, ओ लाथाळीला हा संसार, केला षडऊर मीचा मारा, केला षडऊर मीचा मारा, लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार. तुकोबाराय म्हणतात संसाराला लात मारली, लाथाळीला हा संसार, केला षडउर्मीचा मार. त्यावरती षडउर्मीचा मारा केला, संसाराला लात मारली. ठीक आहे महाराज, संसाराला लात मारल्यामुळे तुम्हाला भगवान परमात्मा भेटला, पण अजून काय काय त्यागलं? तुकोबाराय म्हणतात जन तन धन केले तृणाई समान. आम्ही जनाचाही त्याग केला. जन म्हणजे सर्वसामान्य लोकांचा त्याग केला. तन नाम शरीराचा त्याग केला. धन नाम पैशाचाही त्याग केला. तिघांचाही त्याग केला. का बरं त्याग केला? आता तेवढं सांगायला वेळ आपल्याकडे शिल्लक नाही. आता हे ओव्हर टाईम मध्ये चाललंय. ऐका, ओव्हर टाईम मध्ये चाललंय. जनाचा त्याग केला, धनाचा त्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला. त्याचा परिणाम काय झाला? तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. ठीक आहे महाराज, आता तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त झाला, आम्हाला मान्य आहे. पण भगवान परमात्मा प्राप्त झाल्यानंतर तुम्ही मनुष्यदेह धारण करून आलाय, आणि जो जो मनुष्यदेह धारण करून येईल शास्त्र सांगतं त्यानं आपण जीवन जगत असताना मोक्ष प्राप्ती करून घेतली पाहिजे. तुकोबाराय तुमचं मोक्षाबद्दल काय म्हणणं आहे? तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. आम्ही मुक्तीची माता, आम्ही मुक्तीची माता, लाथाळीला हा संसार, लाथाळीला हा संसार, आम्ही माता, आम्ही मुक्तीत येणार. लाथाळीला संसार, लाथाळीला हा संसार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकोबाराय महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. त्या मोक्षाच्या मुक्तीच्या माथ्यावरती आम्हाला पाय दिलेला, आम्ही पाय दिलाय, त्यामुळे आम्हाला त्याचं काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे. असा गोड अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आपल्यासमोर मी प्रतिपादन केलेला होता. आपण एकच चरण सोडले, बाकीचे चरण सोडले. येतं लक्षात?
हा ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. राहिलेले बाकीचे जेवून जा. ऐका, इकडे लक्ष द्या. एकच चरणाला जर आपल्याला 1.5 तास गेलाय तर बाकीच्या चरणांना अजून 1.5 तास म्हणजे 4-4.5 तास आपल्याला जातील. त्यामुळं एकच चरण आपल्यासमोर सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पहिल्यांदाही बोललो होतो की 4ही चरण सुटणार नाही, कारण का तुकोबारायांचा किंवा कोणत्याही संताचा अभंग सोडवणारा अजून पैदा झालेला नाही. काही काय अभंग सोडतात, काही काय अभंगाला सोडवतात. त्यामुळं मी अभंग सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं बोलत असताना जेवढं काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना गुरुवर यांच्या चरणाजवळ बसून जेवढं काही ग्रहण केलं तेवढं मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर असेल ते गुरुवर यांचं आहे आणि जेवढं काही चुकीचं असेल ते तुमच्या संगतीचे परिणाम नसून माझ्या बुद्धीचे दोष आहे. बरोबर असेल ते घेऊन जा, चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. मी जाता जाता एखाद्या ओढ्यात, नदीत, नाल्यात टाकून देतो. मी कशाला चुकीचं नेऊ. म्हणून इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनाही धन्यवाद. गायक, वादक, मृदुंगाचार्य, पेटी मास्तर सगळ्यांना धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यांनाही धन्यवाद. शूटिंगवाल्यांना धन्यवाद. ताईंना धन्यवाद. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सगळ्यांचे आभार मानले, गायकाचे, वादकाचे सगळ्यांचे आभार मानले आणि आम्हीच नसतो तर कोणापुढे बोंबलला असता. म्हणून सर ते शेवटी तुम्हालाही धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आहा बोलिलेले कोरे वेळी वाकोडे उचलले. क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा नाही विचारेला अधिकार मी आपुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया वैकी करा.